आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचं स्वच्छता सेवा अभियान, वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची माहिती, तसंच हसू आणि आसू कार्यक्रम आज आपण ध्वनीचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं गेल्या आठवड्यात आषाढी एकादशी निमित्त वाळूज नजीक पंढरपूर इथं स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात आलं. यात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची त्या ठिकाणी मांदियाळी गर्दी झाली होती. त्या अनुषंगाने भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनही घेतले आणि पांडुरंगाचे आशीर्वाद घेतले. त्या ठिकाणी नियोजनाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, त्याचबरोबर आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महोदय यांनी सुद्धा सर्वांनी भेटी देऊन आवश्यक त्या तयारीची त्या ठिकाणी पाहणी केली होती. मग काल ज्या भाविकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास 10 ते 12 लाख भाविकांनी दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचे आशीर्वाद घेतले. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारचे पदार्थ, फळं, त्यांच्या अनुषंगाने फराळाची व्यवस्था ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा केली होती. तर त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडनं जी काही व्यवस्था झाली त्यातून मोठ्या प्रमाणात कचरा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे अत्यंत जिकिरीचं काम होतं. त्या अनुषंगाने आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिनी मॅडम यांनी काल संकल्पना मांडली की आपण जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून एकत्रित स्वच्छता अभियान राबवूया. त्या पद्धतीने आम्ही नियोजन केले. आमचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर या दोघांना आम्ही प्लॅनिंगसाठी जबाबदारी दिली. 17 असे स्पॉट्स आयडेंटिफाय केले होते की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला होता. मग त्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावण्यासाठी 17 अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, गट विकास अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी अशांच्या नेमणुका केल्या आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्या प्रत्येक चमूमध्ये विभागून देण्यात आले. त्यामध्ये मग त्या अनुषंगाने नियोजन केलं. सकाळी साधारणतः मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आम्ही सर्व त्या ठिकाणी पोहोचलो आणि 17 टीमला कशी आपण नियोजन करायचे आणि कशा पद्धतीने आपण कचरा गोळा करायचा आणि त्याची प्रॉपर विल्हेवाट कशी लावायची याच्या सूचना आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दिलं. धाकटी पंढरीला आम्ही पोहोचल्यानंतर ते नियोजन व्यवस्थितरित्या केलं. नियोजन केल्यानंतर सर्व टीमला त्या ठिकाणी पोहोचवलं. त्या अनुषंगाने नियोजन प्रॉपर केलं. त्या जवळपास आजूबाजूच्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी, तेथील शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि विविध प्रकारचे अधिकारी कर्मचारी यांना बोलवलं. त्याचबरोबर आजूबाजूच्या ग्रामपंचायती जसं की पंढरपूर बरोबर वाळूज, त्याच्यानंतर तिसगाव, वळदगाव, रांजणगाव, शेरपुंजी इत्यादी ग्रामपंचायतीमधून ट्रॅक्टर, त्याचबरोबर त्या ठिकाणचे इतर घंटागाड्या आणि कर्मचारी त्यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं. सर्व टीम मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं. मंदिरामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी आल्यानंतर एक चप्पल सोडली, दुसरी पडली, अशा पद्धतीने जवळपास 2 ट्रॅक्टर पर्यंतचं फक्त चप्पल आणि शूजच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा झालं होतं. ते सुद्धा त्या ठिकाणी काढून व्यवस्थितरित्या महानगरपालिकेच्या ज्या ठिकाणी डम्पिंग आहे त्या ठिकाणी कचऱ्याचं, सुका आणि ओल्या कचऱ्याचं व्यवस्थितरित्या नेऊन त्या ठिकाणी टाकण्यात आला. त्याचबरोबर विविध चौकामध्ये अधिकारी कर्मचारी होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण जमा झाली होती. त्यात पाऊसही थोडासा पडला होता. तो सर्व कचरा कर्मचाऱ्यांनी कोणीही फोटो आणि व्हिडिओच्या मागे न लागता अतिशय चांगल्या पद्धतीनं एकदम रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने क्लीन केले. त्यामध्ये जवळपास 15 ते 17 घंटागाड्या आणि ट्रॅक्टर्स आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचे उपलब्ध झालेले होते. त्यांच्या माध्यमातून जवळपास 40 ते 45 घंटागाडी किंवा ट्रॅक्टरच्या खेपा त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि पंढरपूर पासून ते जवळपास ओयासिस चौक म्हणजे मेन हा रोड तर अतिशय चांगल्या पद्धतीनं क्लीन वगैरे करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आधी इतर चौकांमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पूर्ण क्लीन करणं शक्य नाही झालं ऍटलिस्ट कचरा गोळा करण्यात आला. नंतर त्या संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यांच्या टीमला सांगण्यात आले की हा कचरा आपण आपल्या पद्धतीने उचलून व्यवस्थितरित्या त्याचं डम्पिंग ग्राउंडला नेऊन टाकावं जेणेकरून त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या लागल्या जाईल. या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीची मोहीम आम्ही सकाळी 8 ते 12च्या दरम्यान राबवली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आणि अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला ज्याच्यातून पंढरपूरच्या मंदिराच्या परिसराची अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता झाली. या अभियानातून एकच फलित आम्हाला समोर आलंय की एकतर स्वच्छता झाली. दुसरी गोष्ट ही जर कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी काही भाविकांना त्या ठिकाणी पडलेला कचरा होता त्याच्यातून पावसामुळे घाण होणं, त्याच्यातून बिमाऱ्या किंवा इतर
गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या गोष्टी निश्चितच या अभियानाच्या माध्यमातून क्लीन झालेल्या आहेत. तर आम्हाला खात्री आहे की ह्या पद्धतीने आपण पांडुरंगाची सेवा, स्वच्छता ही सेवा या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं अभियान आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिनू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवलं. तर एवढंच एका दिवसानं आम्ही अभियान राबवून जमणार नाही, तर ग्रामपंचायतीला पण सूचना दिल्या की आपण सुद्धा स्वच्छ भारत अभियानाचे जे रूल्स आहेत 2026 त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ज्या ठिकाणी कचरा असेल त्या ठिकाणी नोटिसेस द्या, आवश्यक त्या ठिकाणी दंड लावा, कुठं वाटलं तर आवश्यक ती कार्यवाही सुद्धा त्या ठिकाणी करा. त्याच्यामध्ये फौजदारी कार्यवाहीपर्यंतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त ग्रामपंचायतीच नाही तर नगरपालिका असो, महानगरपालिका असो, सगळ्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या रूल्स मध्ये निश्चित करण्यात आलेल्या आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये काही इतरही मोठ्या ग्रामपंचायती असो, सर्व ठिकाणी याची अंमलबजावणी होईल आणि स्वच्छता ही सेवा या माध्यमातून सर्व ग्रामपंचायती स्वच्छता होण्यास मदत होईल. मराठवाडा युवक विकास मंडळ तसंच ग्रामविकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानं पर्यावरण संवर्धनासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं. या अभियानाचं हे 3रं वर्ष आहे. यावेळी ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपणाचं महत्त्व आणि पर्यावरणाच्या जपवणुकीबाबत पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर सी सेक्टर येथील उद्यानामध्ये या भागातील माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे व महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगेचे सर्व पदाधिकारी, सी सेक्टर मधील सर्व ज्येष्ठ महिला पुरुष यांच्या सहभागातून देशी जातीच्या वृक्षाचं आज वृक्षारोपण करण्यात आलं. कामगार चौक ते महालक्ष्मी चौक प्रमुख रस्त्यावर त्या डिवायडर मध्येही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं. प्रतिवर्ष आपण मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतो पर्यावरण संवर्धनासाठी. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. साधारणपणाने 51 वर्षापूर्वी त्यावेळेस कार्बन उत्सर्जन जे होतं ते ज्या युनिटमध्ये कार्बन उत्सर्जन मोजलं जातं ते 200 pp एवढा कार्बन उत्सर्जन होता. आता हे कार्बन उत्सर्जन 400चा आकडा गाठत आहे. आज घडीला साधारणपणे 350च्या पुढे pp एवढं कार्बन उत्सर्जन या पृथ्वी तलावर सगळीकडे होत आहे. मनुष्यासाठी धोक्याची घंटा आहे. सर्वसाधारणपणे मनुष्य जीवनाच्या अस्तित्वासाठी 300च्या पुढे म्हणजे 300 ppच्या पुढे जेव्हा कार्बन उत्सर्जन होतं ते या पृथ्वी तलावरील सर्व प्राणीमात्रांना, जीवांना, जैव विविधतेला आणि एकूणच मनुष्य जातीला हा एका अर्थाने धोक्याचा इशारा आहे. प्रतिदिन सर्वसाधारणपणे एका मनुष्याला 28 किलो ऑक्सिजन लागतं आणि एक झाड हे प्रतिदिन 7 किलो ऑक्सिजन देतं. म्हणजे सर्वसाधारणपणे सरासरी एका मनुष्याला ऑक्सिजनसाठी किमान 4 झाडाची आवश्यकता असते. मराठवाड्याचा जर विचार केला पृथ्वी तलावर 33% वृक्षाची गरज आवश्यकता आहे. पण मराठवाड्यातलं हे प्रमाण 18%च्या आत आहे. हे सुद्धा पर्यावरणासाठी, पर्जन्यमानासाठी प्रतिकूल आहे. पर्यावरण संवर्धन, आपलं जगणं अधिक सुसह्य व्हावं, पर्यावरण पूरक व्हावं आणि ही ऑक्सिजन देणारी पर्यावरण पूरक अशा प्रकारची देशी जातीची ज्याच्यामध्ये कडुलिंब आहे, जांभूळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, अशा प्रकारच्या जवळपास 100 पेक्षाही जास्त वृक्षांची आज या भागामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. वृक्षारोपणाबरोबरच ही झाडं कशी वाढतील, कशी टिकतील, याचं संगोपन कसं होईल यासाठीची परिपूर्ण काळजी मराठवाडा युवक विकास मंडळ, ग्राम विकास संस्था, सी सेक्टर मधील सगळं नागरिक ह्या सर्वांच्या सहभागातून या वृक्षाचं आगामी काळामध्ये संवर्धन करणं आणि संगोपन करणं हे सातत्यानं चालू राहणार आहे. की ह्या दोन्ही संस्थांनी समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे पर्यावरण संवर्धनाचा. याचं अनुकरण करावं आणि पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी आपापल्या स्तरावर आपापल्या परीने कसं योगदान देता येईल. आपण प्रत्येक व्यक्तीने किमान एक व्यक्ती एक झाड किंवा आपल्या आईसाठी म्हणून सनी आपण एक झाड लावावं असं जर प्रत्येकाने केलं तर आगामी काळामध्ये हे जे कार्बन उत्सर्जनाचा जो मानवी जीविताला, जगण्याला जो धोका आहे तो आपल्याला टाळण्यासाठी वृक्षारोपण करणं, वृक्षाची जतन करणं, जपवणूक करणं ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून हे पर्यावरण पूरकाला अत्यंत महत्वाचं असं काम छत्रपती संभाजीनगर सी सेक्टर N2 प्रबोधनकार ठाकरे नगर येथे सर्वांच्या सहभागानं हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सोहळा संपन्न झालेला आहे.
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं हसू आणि आसू हा काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राध्यापक विजय पोहनेरकर आणि प्राध्यापक रवींद्र मगर यांनी कवितांचं सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. यातल्याच एका कवितेची ही झलक आणि त्याचं विश्लेषण. ती कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे गाढवाची फिलॉसॉफी. एक दोन गाढवं एकमेकाशी भेटलेली तर त्यांच्यातली ही चर्चा आहे. गाढवाची फिलॉसॉफी. दोन गाढवं उकंड्यावर चर्चा करीत. दोन गाढवं उकंड्यावर चर्चा करीत होते. अधून मधून एकमेकाला टाळ्या देत. अधून मधून एकमेकाला टाळ्या देत होते. हसायलेले गाढव पाहून मी भाव चढून गेलो. हसायलेले गाढव पाहून मी भाव चढून गेलो. काय म्हणतात ऐकावं म्हणून त्यांच्या जवळ गेलो. काय म्हणतात ऐकावं म्हणून त्यांच्या जवळ गेलो. गाढवाची चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटलं. गाढवाची चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटलं. माणसाला गाढव म्हणते याचं वाईट वाटलं. माणसाला गाढव म्हणते याचं वाईट वाटलं. पहिलं गाढव दुसऱ्या गाढवाला म्हटलं, त्यांच्यातला संवाद काय होता, माकडचा मूर्ख माणूस कधी सुखी होईल का. म्हणजे पहा, चर्चा दोन गाढवांमधली आहे, पण विषय कोण आहे? आपण आहे. माकडचा मूर्ख माणूस कधी सुखी होईल का. आपल्यासारखी माणसाला कधी अक्कल येईल का. कोण म्हणाले? गाढव. आपल्यासारखी माणसाला कधी अक्कल येईल का. दुसरं म्हणलं मुश्किल आहे. दुसरं म्हणलं मुश्किल आहे माणूस सुखी होणं. दुसरं म्हणलं मुश्किल आहे माणूस सुखी होणं. सगळ्या वस्तू हप्त्यावर आणतं हे कडू बेन. सगळ्या वस्तू हप्त्यावर आणतं हे कडू बेन. कष्टाचं काम म्हणलं की लांब पळून जातं. कष्टाचं काम म्हणलं की लांब पळून जातं. जेवायचं निमंत्रण दिलं की पहिल्या पंक्तीलाच येतं. जेवायचं निमंत्रण दिलं की पहिल्या पंक्तीलाच येतं. सांग बरं माझ्या दादा, गाढव आळशी असतं का. म्हणजे एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणायलंय, सांग बरं माझ्या दादा, गाढव आळशी असतं का. काम सोडून गाढवाचं पोरगं मोबाईल खेळत बसत. काम सोडून गाढवाचं पोरगं मोबाईल खेळत असतं का. गाढव म्हणलं माणसाचे पोटे गेले वाया. स्वयंपाक तर करीतच नाही म्हणे आता बाया. तुमच्या काय चुकून नाही बरं का. पण हे पुढच्या जनरेशनचं कुठं कुठं दिसत. आपण तरी कुठून नवीन दिणार. गाढव म्हणलं माणसाचे पोरं गेले वाया. स्वयंपाक तर करीतच नाही म्हणे आता बाया. झोमॅटो स्विगी पॅकफूड येतं घरी. झोमॅटो स्विगी पॅकफूड येतं घरी. किचन मध्ये गेलं की मॅडमला येते घेरी. किचन मध्ये गेलं की मॅडमला येते घेरी. तूच सांग आशाने माणूस कसा सुखी होईल. तूच सांग आशाने माणूस कसा सुखी होईल. जेवढा प्रगत होईल तेवढा जास्त दुःखी होईल. जेवढा प्रगत होईल तेवढा जास्त दुःखी होईल. पाहाय बरं गाढवं गाढवं कसे एकत्र जमतात. त्याच्यातलं एक गाढव काय म्हणाले, पाहाय बरं गाढवं गाढवं कसे एकत्र जमतात. ऊन असो पाऊस असो मिळून गप्पा हाणतात. ऊन असो पाऊस असो मिळून गप्पा हाणतात. आपल्या आपल्या बिरादरीला सोडून देत नाही. गाढव आपल्या आपल्या बिरादरीला सोडून देत नाही. भावा बहिणीला पण माणूस घरात घेत नाही. भावा बहिणीला पण माणूस घरात घेत नाही. कुणाशीही दोस्ती कर माझं काही म्हणणं नाही. कुणाशीही दोस्ती कर माझं काही म्हणणं नाही. पण माणसाच्या संगतीत मात्र अजिबात राहायचं नाही. पण माणसाच्या संगतीत मात्र अजिबात राहायचं नाही. दुसरं गाढव काय म्हणाले ते आपल्या सगळ्यांसाठी जास्त महत्वाचं. दुसरं गाढव म्हणलं, दादा काही माणसं चांगली म्हणून जग टिकून आहे. काही माणसं चांगली म्हणून जग टिकून आहे. एवढं मात्र खरं त्यांची संख्या कमी आहे. एवढं मात्र खरं. धन्यवाद. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर. निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.